कुणालजी, पण परवा संजय राऊत ज्यावेळेला तुम्ही प्रवेश घेत होते त्यावेळेला याच खुर्चीमध्ये तुम्ही जिथे बसलाय तिथे संजय राऊत बसले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं तुमच्याबद्दल की संघर्ष करण्याची तयारी नाही आहे आणि ज्या वेळेला पिछेहाट होते त्यावेळेला संघर्ष करणं खूप गरजेचं असतं आणि आज जी घराणी काँग्रेसनं उभी केली त्यातली पिढी संघर्ष करायला तयार नाही, हा जो तुमच्यावर आरोप होता त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, अत्यंत चुकीचा आरोप आहे. संजय राऊत साहेबांनी त्यांनी त्यांच्या दृष्टीने बघितलं असेल, परंतु आपण एक बघा 2014 मी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढलो आणि आमच्या वडिलांनी तेव्हा ठरवलं होतं की मी आता निवडणुकीतून याच्यापुढे लढणार नाही आणि मग मी सांगितलं की मी ते पुढची जबाबदारी घ्यायला तयार आहे. त्यावेळी काँग्रेस पक्षाकडे आमच्या वडिलांनी जाऊन सांगितलं की मला तिकीट नको आहे आणि कुणाला त्या ठिकाणी आपण तिकीट दिलं पाहिजे. सोनिया गांधींनी सुद्धा त्याला मान्यता दिली होती, परंतु शेवटच्या मिनिटाला मला तिकीटच मिळालं नाही आणि सांगितलं की तुला तिकीट नाही तर तुमच्या वडिलांना लढावं लागेल. ते लढायला तयार नव्हते आणि त्यावेळी मी अपक्ष उभं राहावं की काय अशी पाळी जेव्हा निर्माण झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा मला फोन आला. ते मला म्हटलं की काँग्रेस तुला तिकीट देणार नाही, तू भारतीय जनता पक्षाचा AV फॉर्म मी तुला पाठवतो, तू उभा राहा. त्यावेळी मी सांगितलं साहेब मी अपक्ष लढीन पण मी तुमच्या तिकीटावर लढणार नाही. त्यावेळी मी लढलो नाही. मी 50,000 मतांनी निवडून आलो. 2019 लोकसभेची निवडणूक जेव्हा होती तेव्हा मोदी साहेबांची प्रचंड लाट होती या संपूर्ण देशामध्ये. सर्वेचे रिपोर्ट आम्ही काय केलेले होते, सर्वेच्या रिपोर्टमध्ये आम्हाला स्पष्टपणे दिसत होतं की आम्ही त्या ठिकाणी निवडू शकत नाही. मला सांगितलं गेलं की काँग्रेसचा बालेकिल्ला धुळे आणि नंदुरबार आहे, तिकडनं आपल्याला सुरुवात करायची आहे. राहुल गांधीजींची सभा तिथे तुला लावायची आहे. मी त्या ठिकाणी सभा लावली, 10 लाख लोक त्या सभेला जमवले, तिथून सुरुवात केली आणि मला तर उभं राहायची इच्छा नव्हती, पण राहुलजींचा आग्रह झाला की नाही तुला जाता त्या ठिकाणी उभं राहावं लागेल. समोर पराभव दिसत असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पक्षाची जबाबदारी आपल्याला घेतली पाहिजे, म्हणून मागे हटायचं नाही, म्हणून संघर्ष करायची तयारी तर होतीच. त्यामुळे संघर्ष केला, निवडणूक लढू पडू जे काय होईल, लढलो, पराभूत झालो, मोठ्या मताने पराभूत झालो. परत 19च्या निवडणुकीमध्ये मला परत सांगितलं गेलं भाजपाकडून की तू इकडनं लढलं पाहिजे. तेव्हासुद्धा मी सांगितलं की नाही मी माझ्या पक्षावर राहील. मी 19ची निवडणूकसुद्धा मी आत्तापर्यंत 2024 सुद्धा मला त्या ठिकाणी सांगितलं ऑफर होतीच तुम्हाला? होतीच. त्यावेळीसुद्धा मी सांगितलं की नाही मी माझ्या पक्षाची बाजू सोडणार नाही, मला काँग्रेस पक्षाबरोबर राहायचं आहे. त्याची मी संघर्ष करायची तयारी नाही हा जो आरोप संजय राऊत साहेबांचा आहे तो अत्यंत त्यांना माहीत नसेल किंवा त्यांना ही पक्ष पार्श्वभूमी सगळी माहीत नसेल. विषय अजिबात संघर्षाचा नाही आहे. संघर्षाची तयारी ही कायमस्वरूपी असते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.